तुमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही साधं विश सुद्धा केलंय. तू काय रे बापाला भावाला शिकवतो? आज वुमेन्स डे आहे ना, बाकीच्या मैत्रिणींना विश करणार आहेस, घरातले वुमेन्सचं काय? मग एक्सक्यूज मी बाबा, एक्सक्यूज मी. मी सकाळी सकाळीच दोघींना विश केलंय आणि त्यांना चॉकलेट दिले आणि त्यांनी खुश होऊन मला 500 दिले. तू त्यांना विश केलंस आणि त्यांनी तुला 500 दिले आणि तू घेतले पण? नाही, मी घेणार नव्हतोच, पण त्या बिचाऱ्यांच्या नवऱ्यांनी त्यांना अजून साधं विषयही नाही केले, त्यामुळे त्या अशा नाराज होत्या. आणि मी विश केल्यावर त्यांना असं भरून आलं आणि मग त्यांनी मला 500 दिले. आणि येणाऱ्या लक्ष्मीला मी नाही कसं म्हणू ना. आणि तुम्ही काय मला शिकवताय विश नाही केलं वगैरे? तुम्ही आधी विश करा, केलं का? काय म्हणालो तुम्ही तुला? की यांना फक्त विश करून चालणार नाही. करेक्ट. नाही, मी तुला जरा हेल्प करतो. कशाला? इकडे कशाला मला मदत करतोयस? सासूबाई टोमणे मारतील ना मला. तुला काहीच काम येत नाही, नवऱ्याला कामाला लावतेस. नको, सुनबाई टोमणे मारेल मला. आज सकाळपासून तिनेच सगळं काम केलंय, स्वयंपाक पण तिनेच केलाय. तुमची मदत घेतली तर टोमणे नाही का मारणार मला? काही करणार नाही ती, तू टेन्शन नको घेऊ. आज मी किती दिवस तुला हेल्प करणार. काय झालं तुम्हा दोघांचं? मदत करतोय. काही नको, डबल काम करून ठेवलंय. आता हे कोण आवरणार आहे? आम्ही आवरा, तुम्हीच आवरा. आम्ही अजिबात हात लावणार नाही त्याला. मदत करतायत तिकडे आपल्याला. काय हे सगळं? शी. आमच्या वेळेला ना हे विश करणं वगैरे नव्हतंच. तुमच्या पिढीचं सगळं वेगळंच झालं. प्रत्येक दिवस काहीतरी स्पेशल असतो तुमच्यासाठी. त्यामुळे आज असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे यांचा महिला दिन स्पेशल ठरेल. तूच सांग. अहो, यांची कामं कमी करणार होतो ना आपण, म्हणून आपण मदत करायला गेलो. पण त्यांना आपली मदतच नकोय ना. कारण त्यांना असं वाटतंय आपण जर का त्यांना मदत केली ना तर त्या दोघींमध्ये भांडण होईल. बापरे, म्हणजे त्यांना भांडणच नकोय. बाबा, त्यांनी कितीही ठरवलं तरी त्यांची भांडणं थांबणार आहेत का? शक्यच नाहीये ते. नाही, पण मग आज त्यांच्यात भांडण होणार नाही तसं काहीतरी करावं लागेल ना. बाबा, अहो या सासू सुना जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत भांडण फिक्स आहे, फिक्स. मग त्यांना एकत्र राहूच द्यायचं नाही. म्हणजे मग त्यांच्यात भांडण होणार नाही आणि मग तो महिला दिन स्पेशल ठरेल त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी. काय तुम्ही आईला बाहेर घेऊन जा. ओके, फिरायला. मी अंकुला फिरायला घेऊन जातो. अरे फॅन्टास्टिक आयडिया आहे. पण ही त्या दोघींना कळता कामा नये. म्हणजे आपण दोघी फिरायला जातोय याचा त्यांना आनंद होईल, पण मग कोणीतरी हट्ट करेल. नाही, घरात एकतरी बाई माणूस हवं. त्या सासू सुना आहेत, कुणाचे इगो कधी दुखायला काही सांगता नाही येत. करेक्ट. डिनर? येस. नाही नको. का? रात्रीच्या जेवणाचं काय? बाहेरूनच जेवण यायचं. पण शंतनू आणि सुनबाई तर घरात आहेत ना, मग त्यांचं जेवण करावं लागणारच आहे. मग सगळी कामं मला उरकावी लागणारच आहेत. नको, त्यापेक्षा घरातच थांबू. वर सुनबाई म्हणेलच, घरात एका महिलेला काम करायला लावून ही बाई मात्र बाहेर महिला दिन साजरा करायला गेली. नाही नको बाबा. सासूबाई परत म्हणतील तुला कारणच पाहिजे विमेन्स डेच्या दिवशी पिल्लू बरोबर हॉटेलमध्ये जायचं. नाही, असं काहीच नाही म्हणणार ती, कारण मी ऑलरेडी बोललोय ना तिच्याशी. तीच म्हणाली मला घेऊन जा म्हणून. हो? काय? सुनबाई हो म्हणाली? घरातली सगळी कामं ती करणार आहे? आज महिला दिन आहे ना, मग एक महिला दुसऱ्या महिलेला समजून घेणारच. गाणं गाता येत नाही आपल्याला, तरी सुद्धा कशाला गायचं? काय अट्टहास आहे? मी का आपण थोडीच गेले होते. आमच्या टेबलाचा नंबर लागला मग मी गेले. हो, मग सांगायचं त्यांना की नाही येत मला गाता, नाही गाणार मी, सॉरी. अरे वा, असं कसं सांगणार? नंबर तर गायलाच पाहिजे ना. मग आणि देवाच्या मनात तेच असेल.
पण मला गायचं होतं ना, काय रे देवा. अरे पण गायलीस की, उलट मी होते म्हणून माझ्या बरोबर गायलीस. तुम्ही होतात म्हणून नाही, तुम्ही वाईट गात होतात म्हणून मला गावं लागलं मंत्र्यांची इज्जत वाचवायला. वा, आपण इतका प्रयत्न केला तरी शेवटी यांचं भांडण झालंच. चुकलोच आपण. आपल्याला कळायला हवं होतं की एक दिवसही आज भांडल्याशिवाय राहू शकत नाही. ए शंतनू, काय रे तू आणि हा, तू का नाही सांगितलंस की हे पण तेव्हाच बाहेर पडणार आहेत म्हणून? तुम्ही तरी काय हो, हे जिथे जाणार होते तिथेच जायची काही गरज होती का? तरीच मी म्हंटल, हा घरातली सगळी कामं करायला ही तयार कशी झाली? मी तोच विचार करत होते की तू आणि मी बाहेर जाणार हे ऐकून ह्या लगेच तयार कशा काय झाल्या. नाही, तुमचे प्रश्न बरोबर आहेत. सगळा जो काही घोळ झाला तो आमच्यामुळेच झालाय. पण आज महिला दिनाच्या विशेष महिलांनो, आपण घराबाहेरच उभे होत ना बराच वेळ. घरात जाऊया ना, कारण घराला करमणार नाही तुमचं भांडण ऐकल्याशिवाय. आणि लॉबीतच भांडायला लागलात तर लॉबीला सवय होईल ना, मग घर आणि लॉबी यांच्यात भांडण सुरू होईल. आम्हाला का नाही भांडायचं म्हणून. द्या चावी द्या. माझ्याकडे कुठे चावी? हो, हे दोघं घरात होते म्हणून लॉक नव्हतं केलं आपण घर. पण हॉटेलमधनं निघताना तुम्ही वैतागलात म्हणून तुम्हाला दिली ना चावी. तू कधी माझ्याकडे चावी दिलीस? छे, माझ्याकडे नाही चावी बिवी. बघते मी परत एकदा तरी, पण मला तरी आठवत नाही माझ्याकडे चावी दिल्याचं. हे काय, कुठे आहे? नाहीये, ह्याच्यात ठेवते ना तर मी. तुमच्याकडे बघा आहे का? माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे पण नाहीये. नाही, हे ना तुम्हा दोघांमुळे झालंय. आमच्यामुळे? मग काय? एक्झॅक्टली. का नाही सांगितलं की सगळेजण एकत्रच घराबाहेर पडणार आहेत? अरे पण या चावीचा काय संबंध? ती जरा नीट सांभाळून ठेवायची होती ना. माझ्याकडे असती ना तर मी नीट ठेवली असती जपून. आणि मग काय माझ्याकडे असती तर मी काय फेकत फिरले असते का सगळीकडे? मी पण सांभाळूनच ठेवली. चावी अडकली. अडकली? घ्या, म्हणजे त्या चावी जर मिळाली तर त्यांनी पण नाही उघडता येणार आहे कुलूप. हा, मोठा हिरो बनायला चालला होता. त्याने निदान प्रयत्न तरी केले. तू नुसतीच चिडचिड करत उभी आहेस इकडे. अरे काय चाललंय तुमचं? याचं सिनेमात दाखवतात तसं खरंच घडतं का? मग लोकांनी सेफ्टी बिना घेऊनच कुलप उघडली असते ना. निघाली. हे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय काय काय? सेफ्टी पिननी कुलूप नाही उघडलं ना, पण दगडाने फुटेल तरी तुटेल, मग आपणच जाऊ शकतो. दगडाने कुलूप पडायचं? हो काय हो, केवढा मोठा आवाज होईल. सगळे झोपलेत ना आजूबाजूचे. मग आणि हो किती जुना कुलूप येते. एवढं चांगलं कुलूप असं तोडून फोडून त्यात टाकायचं का? नाही 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 नाही, हे असं कुलूप बिलूप फोडायचं नाही. त्यापेक्षा आपण चावीवाल्याला बोलवूया आता. फॅन्टॅस्टिक. हा, माझ्या ओळखीचा एक चावीवाला आहे. बघ. इथेच कोपऱ्यावर आहे. हो, तो ना आपली वाटच बघत बसलाय. गो कधी एकदा यांच्या घराला कुलूप लागते आणि कधी एकदा हे मला बोलवतात चावी घ्यायला. काय आता ह्या वेळेला कोण मिळणार आहे चावीवाला? मग काय करायचं? इथेच थांबायचंय का रात्रभर? बघ ना. रॉनी, अरे रॉनीला सांगूयात ना, तो नक्कीच काहीतरी जुगाड करेल. थांबा, फोन करतो. हा, त्याला फोन कर. हॅलो रॉनी. हॅलो दादा. हा बोल ना. स्पीकरवर टाक, स्पीकरवर. रॉनी, ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय. आम्ही चौघे जरा बाहेर गेलो होतो फिरायला आणि आमच्या हातून चावी हरवली आहे कुलपाची. कुलपाची चावी हरवली? मग काम कर ना, खिडकीतनं जा ना. येस, खिडकी. नाही नाही, मी खिडकी बंद केली आहे रॉनला घरातनं बाहेर जाताना. अरे बापरे. मग मी येऊन तिकडे काय करणार आहे? नाही, तसंही जर मला तिथे येऊन बाहेरच थांबायचं असेल त्यापेक्षा मी माझ्या मित्राकडे थांबतो आणि सकाळी ना चावीवाल्याला सोबतच घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आपली गाडी आहे ना तिथे, गाडीमध्ये रात्र काढा. सकाळी येतो. ओके, चल दादा, बाय, ऑल द बेस्ट, लव्ह यू, बाय. गाडीतच झोपायला लागणार असं वाटतंय आता. बापरे, गाडीत? अजून काही दुसरा ऑप्शन नाहीये का? नाही, रॉनीने सुचवलाय तोच उपाय चांगला आहे. गाडीत मस्त एसी लावून झोपणे. मैडम, रात को ही धंधा अच्छा होता है. रात को कैसे अभी काम करूंगा, सुबह जाके सोऊंगा तो घर में झगड़ा भी नहीं होता. बीवी और माँ झगड़ते नहीं है, उतनी ही घर में शांति रहती है.
किती समजूतदार आहेत रे त्या सासू सुना. चला चला चला, सकाळ होते, घरी जायचं ना. रॉनी पण येईल चावी घेऊन. चला चला चला. चला. किती पैसे झाले दादा? एक सेकंड. किती पैसे झाले? ए ह्याचा अर्थ चावी तुझ्याकडेच होती ना? मी ऍक्च्युली सांगणारच होतो. खरंच मी सांगणारच होतो. ऍक्च्युली चावी ना, ऍक्च्युली ही चावी मला आधीच सापडली होती, पण नंतर मग मी लपवून ठेवली मुद्दाम. दादा किती झाले? 100 रुपये. ठीक आहे. प्रॉब्लेम. चावी तुझ्याकडे होती? शंतनू, अरे गाढवा, त्या दोघींनी त्यांची अख्खी पर्स रिकामी करून बघितली आणि तुला तुझा खिसा नाही बघता आला? नाही बाबा, चुकून झालं. वॉलेट मध्ये ठेवली ती, पण माझं लक्षात नाही राहिलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. बघा, त्यांना नका सांगू आता प्लीज, नाहीतर जीव घेतील का माझा. असं कसं? सांगावं तर लागेलच ना. घरात जायचं की नाही आतमध्ये? हो, पण हे बघा, आता आपण किती छान एन्जॉय करतोय ना, मस्त बाहेर फिरायला आलं. आता हा क्षण का स्पॉइल करायचा तुम्हाला? घरी जाऊन सांगूयात ना. घरी जाऊ प्लीज. ठीक आहे, आता हा क्षण एन्जॉय करू आणि मग घरी गेल्यानंतर देऊ विषयाची परीक्षा. अहो आता काय भांडी घासायला थांबलात का तिकडे? चला. आलो. मला असं वाटलं की आपण इतका छान टाइम स्पेंड करतोय, तर मग ते स्पॉइल कशाला करायचं ना. खरं सांगू का, तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. खरंच तुझ्यामुळे एवढा छान नाईट आउट केला आपण. मजा आली ना? अगदी खरंय ग. आम्ही जर किती वर्षांनी असे बाहेर पडलो, खरंच खूप छान वाटलं. आणि अजून एक लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही दोघी भांडला नाहीत रात्रभर अजिबात. छान गप्पा मारत होतात एकमेकींशी. मामा बुबुडी, ये इकडे, इकडे ये सोनू. अगं हे सुनबाई, तुला काय मजा येते का मला असा त्रास देतो ना? काय सारखी त्यांना बोलवतेस तू? हो सासूबाई, काय करणार आहे ते? बिचारा मुका जनावर आहे, त्यांचं त्यांना जगू दे ना. काही नाही करणार तो तुम्हाला. ये ग बुबुडी. मी गाडी जाऊन बसते. नको मला नाही, मी गाडीत जाते. तनू, अहो मंत्री, दुसरा कुठलाही गेम खेळावं, त्रास होतोय मला आवाजाचा. आता रात्रभर नुसतं कानात तेच ऐकू येत होतं मला, बू 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 बू, आणि तुम्ही परत तेच चालू ठेवताय. काहीतरी दुसरा गेम खेळावं. खरखर, तर गेम मधल्या कुत्र्यांचा त्रास होतोय तुम्हाला? अहो आता होतोय मला त्रास. कशी झोपणार मी, सांगा बघू मला. डोकं दुखतंय नुसतं. बिचारे मुके प्राणी, ते त्यांच्यावर काय चिडताय? चिडू नको तर काय करू? नाही मुळात मला कळत नाही, कुत्र्यांना पायाचंच कशाला असं बांधून ठेवायचं कुत्र्यांना? बिचारा ते मुक जनावर, त्याला कुठे बाहेर जावं असं वाटत असेल तर कसं जाणार ते बाहेर? आपल्या सुखासाठी आपण त्यांना बांधून ठेवायचं. का घेतात ते कुत्रे, का पळतात? सरकार, तुम्हाला ही भूतदया वगैरे खरंच वाटते का तुम्ही घाबरताय म्हणून ही? कोणाचा फोन? बापरे, सकाळी तर घराबाहेर काढत होती आणि आता एकदम इतकं जवळ. काय सासूबाईंनी परमिशन दिली ना. माहितीये का, मला घरात लहानपणापासून एक म्याव हवी होती, पण मला मम्मीनी कधीच नाही आणू दिली. शाळेत मी असताना सारखं म्हणायचं मला माऊ पाहिजे, मला माऊ पाहिजे, पण ती म्हणायची नाही नको नको, त्यांचे केस गळतात, त्या घरभर सगळीकडे घाण करतील आणि आम्हाला फिश पण खाता येणार नाही. पण माझी ही लहानपणीपासूनची इच्छा सासूबाईंनी पूर्ण केली. मी काय म्हणते, आपण कशी मांजर आणूया? म्हणजे काळी आणूया का? नाही, मला वाटतं पांढरी चांगली दिसेल जास्त या घरात. किंवा छोटस पिल्लो घेऊया क्यूटच, का मांजर अडॉप्ट करूया मोठी? मला काय वाटतं माहितीये का, आपण ना घारी मांजर आणूया, घाऱ्या डोळ्याची, एकदम वेगळी सगळ्यांपेक्षा, माझ्यापेक्षाही. आता खूप तयारी करायला हवी, खूप रेडी करायच्या आहेत गोष्टी, खूप गोष्टी आणायच्या आहेत, अरेंज करायच्या आहेत, आणि फायनली सासूबाईंनी परमिशन दिलेली आहे. सो त्या परमिशनची अंमलबजावणी व्हायलाच हवी. किती बडबड करणार आहे संकू. अहो सासूबाई, राहायची व्यवस्था नको का करायला? छान आहे ना जागा. काय बरी आहेस ना तू? शोभतं का तुला हे? अगं काहीतरी माणुसकी ठेव ग. ह्याची कोपऱ्यात व्यवस्था करायची का राहायची?
आणि वर खुशाल तोंड करून मला सांगतेस तू हे? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हत्या सुनबाई. नेमकं म्हणायचं काय तुम्हाला सासूबाई? अगं अशी कोपऱ्यात राहण्याची व्यवस्था करायची का? तू तरी राहशील का? हो चांगलीच आहे की जागा. आणि अशी किती वेळ लागणार आहे? थोडाच वेळ लागणार. इकडे तिकडे फिरायला पण जाणार ना. व्यवस्थित आहे जागा. झालं तुझं सगळं करून? ठीक आहे, आता मी सांगेन ना ते ऐकायचं. आमच्या खोलीत व्यवस्था करायची, कळलं? काय? अहो पण मग तुम्ही कुठे राहणार? ते आमचं मी बघू ना काय ते. पण असं कोपऱ्यात राहणं बरं नाही दिसत. सासूबाई काय म्हणताय सुनबाई? बापरे, केवढं ते शॉपिंग! अख्खं दुकानात उचलून आणलं की काय तुझ्या बायकोनी? अहो मग काय, तुम्ही परमिशन दिली ना, मला एवढा आनंद झाला. मी खूप काय काय आणलंय. दाखव तुम्हाला. माहितीये मला तू काय काय आणणार ते. आपण बघा तरी एकदा. बर, हे बघा, हे गळ्यात घालायला आणलंय. अगो बाई, हे किती क्यूट आहे ना. पण गळ्यात घालून घेईल का? आणि कसं दिसेल ते? का चांगलंच तर दिसेल की. किती क्यूट दिसेल ना. आणि कपडे पण आणलेत. हे कपडे घालणार? हो. अंकू, अय्या मम्मी. मम्मी, अगं तू कधी आलीस? अगं मी आणि तुझे बाबा कधीच आलोय. तुझ्या सासूबाई म्हणाल्या ना तू शॉपिंग लागलीस आमच्यासाठी. दाखव तरी काय आणलंय. मी तुमच्यासाठी शॉपिंगला? नाही, एक मिनिट इकडे ये. काहीतरी कन्फ्युजन झालंय. सासूबाई, मी हे सगळं शॉपिंग मम्मी पप्पांसाठी करायला गेले असं वाटलं तुम्हाला? हो. तुला काय वाटलं? मला असं वाटलं की तुम्ही घरात मांजर आणायला परमिशन दिली आहे म्हणून मी हे सगळं मांजरीचं शॉपिंग करून आले. काहीतरीच काय. तुला माहितीये मला प्राणी अजिबात आवडत नाही आणि मला भीती वाटते त्यांची. मी कशी परमिशन देईन मांजर आणायला? असं काय करता हो? नाही, आता मी एवढं सगळं सामान आणलंय ना, तर मी मांजर आणणारच. अंकिता, खबरदार, तू आधी माझी शपथ घे मांजर आणणार नाहीस म्हणून. हे म्हणजे? आई, म्हणजे त्यांना पण नाही आवडत मांजरी? काय मम्मी तू पण ना, माहेरी असताना तर मला मांजर आणू दिली नाहीस. मला वाटलं सासरी आल्यावर मला माझ्या मनासारखं वागता येईल. तर नाही, इथे पण नाही. ते काहीही नाही, मी मांजर आणणारच. हे बघ, तुला शेवटचं सांगते, इथे मांजर आणायची नाही. हा, मम्मी प्लीज ना ग. सुनबाई ऐक ना आईचं. आई बरोबर सांगतेय. मग आता ह्या सगळ्या शॉपिंगचं मी काय करू? एक काम कर, आम्ही गेल्यावर मांजर आणायचे. हा, एक मिनिट, याला काय अर्थ आहे? आम्ही गेले राहण म्हणजे काय? सगळा त्रास काय आम्ही सहन करायचा? ते काही चालणार नाही. तुला आणायची असेल ना मांजर तर माहेरी आण, इथे आणायची नाही. आधीच सांगून ठेवते. म्हणजे हेच तिचं घर आहे ना लग्नानंतर, मग ती इथेच आणणार मांजर. मम्मी, सासूबाई थांबा जरा. ठीक आहे, मी नाही येणार मांजर, ओके? पण तुम्ही प्लीज शांत राहा. अशी कशी शांत राहू मी? तुझी आई स्वतःची बाजू सेफ करून घेते. मी बोलते मम्मीशी, तुम्ही शांत व्हा सासूबाई प्लीज. या काय म्हणाल्या, इथे मांजर आणायचं नाही. पण लग्नानंतर तुझं हेच घर आहे ना, म्हणजे तू तुझ्याच घरात मांजर आणणार, होय की नाही? आधी शपथ घे, कुठल्याच घरात मांजर आणणार नाही. आणि पुरणपोळ्या हे तर नेहमीच झालोय रंगपंचमी म्हटलं की. पण खरा रंग चढण्यासाठी तुमच्याकडे काय आहे की नाही? नाही हो, आम्ही एकदम अशी साधेपणाने रंगपंचमी करतो. बरं, आमची रंगपंचमी खरं तर झाली आहे, त्यामुळे आपल्याला बाहेर सोसायटीच्या आवारात खेळताच येणार नाही. लगेच सोसायटीवाले कंप्लेंट करतील ना. आम्ही आपल्या घरीच थोडासा असा सुका रंग एकमेकांना लावायचा आणि मग मस्त पुरणपोळी खायची. अहो हे सगळं सुक सुक होईल हो. काय असं कसं? पुरणपोळी बरोबर असं तूप, दूध आणि नंतर थंडाई असं सगळं ओलं असतं ना. थंडाई त्याच्यात काय मजा नाही. रंगपंचमी रंगवायची असेल ना तर हे गरजेचं आहे. हे काय हो? औषध आहे जावाई बापू. अरे बापरे, रोनी जा पाणी घेऊन ये, त्यांना औषधाच्या गोळ्या घ्यायच्यात. ओ याही तसं नव्हे, हे नेहमीचं औषध नाहीये, खास रंगपंचमीला घ्यायचं औषध आहे. ह्या गोळ्या थंडाईमध्ये टाकल्या की नुसतं स्वर्ग सुख. आता कसं समजावू यांना? आपण कंगवा घेतो आणि डोक्यावरनं फिरवतो. कशाला? बाबा,
तुम्ही अजूनही कंगवा फिरवता? नाही जाऊया बाबू, तुम्हाला नाही कळत. नाही, तुम्हीच मला सांगा, तुम्ही कंगवा घेऊन डोक्यावर न फिरवता ते कशाला फिरवता? असं काय करताय? तुमची आणि माझी अवस्था सेमच नाहीये का? ते पण खरंच आहे. बर रॉनी, मला सांग, आपण कंगवा का फिरवतो असं डोक्यावरनं? केस विंचरायला. हा कंगवा घेतला आणि आपण असे 2 भाग करतो ना. भांग. बोलायचं नाही, औषधाचं नाव घ्यायचं नाही, फक्त औषधाची मजा घ्यायची. अरे शपथ काका, कसलं भारी औषध आहे तुमचं. अहो याने रंग नाही, नशा चढणार उद्या. तू गप रे, हे तुझ्यासाठी नाहीये, तू लांब राहा. अहो व्याही, आपल्या बायकांना कळलं ना तर वाट लागेल आपली. त्याला काही नाही कळणार. आणि मी आहे ना, माझी दरवर्षीची सवय आहे, पण माझ्या बायकोला अजून काही कळलेलं नाहीये. मस्तपैकी एक उद्या आपण त्या गोळ्या घ्यायच्या, थंडाईमध्ये टाकायच्या आणि मग अरे किनमारी पिचकारी. अहो अहो, गाताय कशाला? झोपायचं नाहीये का? काय भांग वगैरे प्यायलात की काय? हो, चाललो झोपायला चाललो. मला पकडा, रंग लावा. मला पुरणपोळी हवी आहे. रंग मला पकडा, रंग रंग लावा. रंग रंग मला पुरणपोळी हवी आहे. रंग 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 तुम्ही मला पकडा, रंग लावा. मला पुरणपोळी हवी मला पकडा, रंग लावा. मी पळते, तुम्ही मला पकडा. अगं मम्मी नको लावू सासूबाईंना रंग. त्यांना नाही आवडत. त्याला राग येतो. पुरणपोळी आता मी तुम्हाला लावणार रंग. अहो काय लावला तुम्ही मला रंग? मला पुरणपोळी हवी आहे. मला रंग काय लावला? मला आवडत नाही ना. म्हणून मुद्दाम लावलात ना तुम्ही मला असं पकडा नाही रंग लावला. मी अशी पळाले, पकडला रंग. मी अशी पळते, मला पकडा. मी इकडे येणार ना ती म्हणून 2 बाहुल्या दिल्यात नाही. हा बाहुल्या एकटं वाटून नाही म्हणून दिलेल्या. पण आता असं नाहीये. आता मला असं वाटतंय बाहुल्या घेऊन जायला पाहिजे. नाही नको. त्या बाहुल्या राहू दे तिथे. हो, त्या बाहुल्या नेलात ना तर कठीण होऊन जाईल सगळं. मी सारखी त्यांच्याशी बोलत असते. नाही पण त्या बाहुल्या आहेत ना म्हणून जरा तरी काम नीट करते, नाहीतर सगळ्याचा बट्ट्या बोळ. मी करते काम नीट करते. पुरणपोळ्या केल्यात. भूक लागली. तू भांड माझ्याशी, भांड. भांडू नका. मी नाही, तुम्ही बोला ना काहीतरी. टोमणा मारा ना काहीतरी. तू मला टोमणा मार. कुचकट बोला ना सासूबाई. तू कुचकट बोल. नाही तुम्ही बोला. मग मी पळते. पकडा एवढी आहे तुम्ही. असेच भांडण. कुचकट बोला ना सासूबाई. तू कुचकट बोल. नाही तुम्ही बोला. मग मी पळते. पकडा. बाबा आज हे किती गोड बोलतात ना एकमेकींशी. व्याही, तुमच्या औषधाचा चुकीच्या ठिकाणी परिणाम झालाय, पण चांगला झालाय. आणि आज रंगपंचमीच्या दिवशी वेगळाच रंग बहरला या दोघींमधला. म्हणजे त्यांच्या नात्यातला प्रेमाचा रंगच बहरला एकदम. वा वा. हे शंतनू, रोज सकाळी चहामध्ये या दोघींना हे औषध मिसळून देऊया का? नाही भाई, त्यात मजा नाही. ह्या माझ्या औषधाच्या गोळ्या आहेत ना, त्या कधीतरी घ्यायच्या. मग बघा कसं मनात साचलेलं प्रेम रांगत रांगत बाहेर येतं. आता रोज औषध दिलं तर प्रेम साचणार कधी? म्हणून म्हणतो हे मन मोकळ करणारं औषध आहे ना, ते वर्षातनं एकदा तरी घ्यायलाच हवं. मी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून सांगितलं की आई कुठे दिसली तर मला फोन किंवा मेसेज करा, पण नाही हो, अजूनही एकही मेसेज किंवा फोन नाही आला. अरे देवा, म्हणजे सासूबाई खरंच हरवल्या की काय? सरिता हरवली का काय?
आता सुरुवातजीला कळलं म्हणजे सगळ्या मीडियामध्ये बातमी पोहोचेल आता. हा शंतनू काय म्हणालास का? दादा म्हणाला आई हरवली नाही. हरली म्हणजे कशात हरली? काय बाई या वयात सरिता काय काय खेळ खेळत असते. नाही ते काय ना आम्ही चॅलेंज दिलं ना चॅलेंज. त्या असं म्हणाल्या की मी मार्केटमधनं घरी एकटी येऊ शकते. मामी म्हटलं येऊन दाखवा. मग काय आलीच नाही ती अजून. म्हणजेच हरवली. याचा अर्थ एवढी सगळी स्टोरी सांगत सुद्धा परत तोच झाला का? वाट लागली. बाबा सुरुवातजीला सगळंच कळलंय त्यामुळे जे काही खरं खरं घडलंय ते सांगा प्लीज. सुलूआजी अंकिता आणि सरिता रिक्षाने घरी परत येत होत्या. अंकिता रिक्षात बसली, सरिता खालीच राहिली. काय या सुना आजकालच्या सासूला मार्केटमध्येच सोडून येतात. सुलवाजी नको ना आता जरा पुढचं नका ना बोलू. थांबा ना. अगं थांबा म्हणजे काय? मी काळजीपोटीच म्हणतेय ना. तुला माहितीये का मी असं ऐकलं की एकदा 50 वर्षाच्या एका बाईला किडनॅप केलं आणि किडनॅपरनी 3 लाख रुपये मागितले. बरं 3 लाख रुपये मागितले तर ते देईपर्यंत त्या बाईला पोत्यात गुंडाळून ठेवलं म्हणे. हा मग ठीक आहे. मग सासूबाई नाही होणार किडनॅप का? त्या पोत्यामध्ये मावणार नाहीत ना. रंकू या सिच्युएशन मध्ये पण तू कसले विनोद करतेस? आई जर खरंच किडनॅप झाली असेल तर मग तुम्ही असे रावणासारखे का असताय? हाँ हेलो, इस बुढ़िया के अच्छे दाम मिलेंगे. काय सांगताय? नाही त्या नाही होणार किडनॅप. बाबा काय झालं शंतनू? पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. हो ते आपण त्यांना आईचा फोटो पाठवला होता ना, तर त्यांना एक बाई सापडली. सासूबाई सापडल्या? नाही आय मीन ऍक्च्युली त्यांना एका बाईची डेड बॉडी सापडली. काय ऍक्सिडेंट केस आहे. बाबा ते म्हणतात एकदा येऊन बघा तुमची आईच आहे का ते. सासूबाई गेल्या. माझ्यामुळे सासूबाई गेल्या. काय झालं आता? मी कोणासाठी पडवळाची भाजी करू? बाबा तनु सासूबाई गेल्या. आता काय अर्थ आहे रडून? हे सगळं ना तुझ्यामुळे झाले अंकू. तू जर फोनवर बोलत नसतीस, कानात ते हेडफोन टाकले नसते ना, तर आई हरवलीच नसती. अरे देवा मी खूप मोठी चूक केली. माझ्यामुळे सासूबाई गेल्या. मी परत कधीच कानात बोळे घालणार नाही. सासूबाई तुम्ही का गेलात? सासूबाई सासूबाई तुम्ही खरंच आलात? बाबा तनु सासूबाई आल्या. अगं कितीही झालं तरी मी सासू आहे तुझी. अशी सहजासहजी तुला सोडून जाईन का? पण बघ मी तुझ्या आयुष्यातून निघून गेले ह्या नुसत्या कल्पनेनी तू किती पॅनिक झाली होतीस. तशीच तुझी काळजी आम्हाला वाटतेच की. जगाचं भान न ठेवता तू वाटेल तशी फोनवरती बोलत काम करत असतेस. रस्त्यातून जाताना तुझा फोन चालूच असतो. आणि दुर्दैवाने काही घडलं तर त्यावेळी थोडा आमचा विचार कर की. आम्हाला तू हवीस सुनबाई. नाही मलाही तुम्ही हव्यात सासूबाई. आणि आय प्रॉमिस मी परत कधीच असं करणार नाही. म्हणजे कानात बोळे घालून मी परत कधीच काम करणार नाही. आणि तुम्हाला मार्केटमध्ये तर सोडून अजिबात येणार नाही. नाही तू सोडूनच बघ. मग मी आणि तू आहेस. कळलं ना? आता कळली का सासूची किंमत? अच्छा म्हणजे मला तुमची किंमत कळावी म्हणून एवढ्या वेळा घराबाहेर थांबलात का? अगं ती रवण्यासारखीच खिडकीतून आली आणि मग आतल्या खोलीत लपून बसली. त्यांचा भास होऊन वेळ लागला असतं मला. पण भास नव्हतेच होते. मी खरंच येत होते तुझ्या समोर आणि गुपचूप लपत होते. अरे बापरे. म्हणजे मग मला वेळ लागावा म्हणून केलं तुम्ही हे सगळं?
तुला वेड लागावं म्हणून आम्ही काही करत नव्हतो, तर तू शहाणी व्हावीस यातून म्हणून सगळं करत होतो. तू सारखी सारखी फोनवरच असतेस आणि त्याच्यामुळे काय घडू शकतं हे दाखवण्यासाठी आम्ही हे सगळं केलं. माझ्या काळजीपोटी केलं का? मग ठीक आहे, काही हरकत नाही. चला, तुम्हाला दोघींना हे कळलं ना की तुम्हाला दोघींना एकमेकीची किती काळजी आहे म्हणून. नाही आता बघते ना, मला हिची काळजी आहे, पण हिला माझी किती काळजी येते. नाही त्याच्यावरूनच ठरेल आता. अजून भुकेले मी. जिंकलंस ग सुनबाई, जिंकलंस. आजपर्यंत कधीच कोणी इतकं सुंदर गिफ्ट मला दिलेलं नव्हतं. खरंच ग. पण तुला कसं कळलं मला इतके मासे आवडतात ते? कसं काय म्हणजे काय सासूबाई, तुम्ही विसरलात का? माझं लग्न झाल्या तुम्ही मला ऍक्वेरियमला घेऊन गेला होतात आणि 2 तास असं माशांकडे एकटक बघत बसलो. अगं बाई, तुझ्या अजून लक्षात आहे? असं विसरीन? त्या 2 तासात मी जांभया देऊन थकले, पण या माशांबद्दल बोलून नाही थकल्या. गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा. करेक्ट. येस येस. तुला कसं माहित? लहानपणी मला पण घेऊन गेली होती तिथे. हो. आणि हे सगळं जे तुला सांगितलं होतं ना, ते सेम मला पण सांगितलं होतं. हो ग सुनबाई, माशांचं जगच सुंदर असतं. लहानपणी मी गोल्डीच्या प्रेमात पडले ना, आणि तेव्हापासून ते प्रेम वाढतच गेलं. गोल्डी? हा कोण आहे गोल्डी? सर तू मला म्हणाली होतीस लग्नात एक सुद्धा अफेअर झालेलं नाहीये तुझं. हे आता या वयात असले धक्के देऊ नको ग. काय झालंय तुमचं? जरा शांत व्हा की. लगेच अगदी माझा संशय घ्यायला लागलात ते. आमच्या शेजारच्यांकडे फिश टँक होता, त्याच्यामध्ये गोल्डी नावाचा फिश होता. त्याच्या प्रेमात मी पडले होते. आपल्याकडे अगं बाई, अगं हा गोल्डी सारखाच आहे ग एकदम. अरे बापरे, पुनर्जन्म. अय्या, अहो 2 गोल्डी आहे त्याच्यामध्ये तर. अरे मग दुसरी नावं तरी वेगळी ठेवा ना. जुळे असले तरी नावं वेगळी हवीत ना. बरोबर आहे तुमचं. आपण याचं नाव डब्बू ठेवूया. बघा ना, असं गोल मोठवले डब्बू. डब्बू, ए माझ्या डब्बू. हळूहळू, त्याला अजून कळलेलं नाहीये त्याचं नामकरण झालंय. डब्बू आता कळेल. काय लग्न झाल्यापासून मी तुमच्या मागे लागले होते घरात एखादं फिश टँक काढूया म्हणून, पण तुम्ही नेहमी टाळाटाळ केलीत. का हो, असं का वागलात तुम्ही? अगं, एकदा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, तर तिथे फिश टँक मधल्या माशांना खायला गेलो होतो. तेव्हा ना एक छोटासा मासा माझ्या मोठ्या बोटाला चावला. मग तेव्हापासून मला भीती वाटायला लागली. हा, बेटाच असणार तो. म्हणजे सियामी फायटर फिश असतात ते. अग्रेसिव्ह असतात खूप. बापरे, तुम्हाला नावं पण माहिती ते सगळ्या माशांची? हो बघ, हा आहे ना, हा एंजल, आणि हा जो आहे ना हा ग्लो विडो टेट्रा, आणि हा जो आहे ना हा निऑन टेट्रा. हे सगळं केवढ्याला घेतलंय सुनबाई? 10,000 रुपये. 10,000? पैशांपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते जास्त महत्वाचं आहे सासूबाई. माझ्या सुनेने किती महागडं गिफ्ट आणलंय माझ्यासाठी. बघ ना, माझ्या वाढदिवसाला मला फक्त एक मोबाईलचं कव्हर दिलं होतं. बाबा यावेळेला देईन काहीतरी वेगळं. हा, पण त्यासाठी प्रेम द्यावं लागतं. मी एवढं प्रेम दिले ना, म्हणून तिने मला दिलं. सुनबाई, सासूबाई तुमच्यासाठी काही पण नाही ग शिप्रा. मी सांगते ना तुला, हे बघ, आपल्या सासूचं मन ज्याच्यात रमतं ना, त्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचं. म्हणजे मग आपल्या मागे कटकट पण नाही. करेक्ट. हे पण ना फायनान्शियल ऍडवाइस याचा समज. बरं ठीक आहे, मला सांग, तुला शेअर्स मध्ये शॉर्ट टर्म लॉंग टर्म काय इन्व्हेस्ट करायचंय? मंत्री, हो मंत्री, कसं वाटतंय? हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या शेजारी बसल्यासारखं वाटतंय. तुमच्याबद्दल नाही हो विचारते, माझ्या डब्बूला आता कसं वाटतंय विचारते. ते डब्बूचा रॉनी झालाय. अगो बाई. हो, लालीला सोडून झप्पीच्या मागे लागला, मग झप्पी त्याला चावला म्हणून तिकडे इकडे कोपऱ्यात जाऊन बसलाय. काय हो तुम्ही असं करता? बिचारा माझा डब्बू, काहीतरी करा रे, त्याला नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही असं नका रडू, लोकांचा गैरसमज होईल. अगं असं काय करतेस तू? कसला गैरसमज? आई तू शांत हो, तुझ्या टेन्शन नको घेऊ, अजिबात टेन्शन नको. अंकू आहे ना, अंकू आता इंटरनेटवर डॉक्टरांचा नंबर सर्च करेल आणि त्यांना फोन करेल. ओके? मी का? तू नाही तर कोण करणार? तूच दिलाय ना याला ते प्रेमाने खूप असं. आता काळजी कोण घेणार? तुलाच घ्यायला लागणार. घे यार, तुला बघते नंतर. थांब. इंटरनेटवर डॉक्टर चावला म्हणून कोणीतरी मिळालेत. लाव त्याला फोन लाव, ऍडमिटच करून टाकू याला. असं काय करता? हॅलो, डॉक्टर चावला?
सॉरी सॉरी, आपको इतना लेट फोन किया। तो एक्चुअली क्या है ना, हमारे घर पे फिश है डब्बू। हाँ, वो मेरी सासू माँ कह रही है उसको कुछ हो गया है, वो ऐसा पड़ा है कोने में। हाँ हाँ, कौन सा लेवल? ओके। हॅलो हॅलो, काय काय म्हणाले का डॉक्टर? ते म्हणाले आपकी सासूबाई स्टुपिड आहे असं म्हणाला? बघते मी त्याला नंतर, पण त्याच्या आधी काय म्हणाले ते सांग. ते म्हणाले ऑक्सिजन लेवल कमी झाली असेल. आई गो, मग चला चला त्याला ऑक्सिजन लावून टाकूया, असं मोठा सिलेंडर आणू. असं काय करता तुम्ही? केवढंच आहे तो मासा माझा डब्बू, आणि त्याला ऑक्सिजन आठवत नाही का तुम्हाला? मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. तू कशाला मला सारखं सारखं सॉरी म्हणतेस? तुझी काही चूक नसते. नाही, आय एम रिअली सॉरी. माझ्या अजिबात लक्षात नाही आलं की हे प्रकरण एवढं पुढे जाईल. तुमच्या जागी मी असते ना तरी मी हेच केलं असतं, हे माझ्या लक्षात नाही आलं. हे जे सगळं प्रकरण चालू होतं ना, याचा आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होत होता. म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलले की ते मासे आजारी आहेत, ते बरे आहेत, त्यांना काही झालेलं नाहीये. मी आणते परत. नको आणूस. हे असं खरंच कधीतरी होऊ शकतं ना ग. आणि जीव लावलेल्या माणसाला असा त्रास झाला ना की आपण नाही सहन करू शकत. खरंच त्या माशांना काही आजार झाला, तडफडत राहिले तर ना मी त्यांना जवळ घेऊ शकत ना त्यांना वाचवू शकत. आणि मग ते दुःख आपल्याला नाही सहन होणार. काही हरकत नाही, पण मी खूप रमले होते ग त्यांच्यात. तुम्हाला बोलायचंय का डब्बूशी? आता कसं बोलणार? कारण मी इंटेलिजंट आहे ना. मी रॉनीच्या मैत्रिणीकडे दिलंय डब्बूला आणि सांगितलंय की सासूबाईंना हवं तेव्हा त्या व्हिडिओ कॉल करते. मला उघडायची नाही, मला उघडायची नाही नाही नाही, तू बघायचं त्याच्यात. हो, 28ची जीन्स? कुणाची जीन्स आहे? असेल कोणाची, तुला काय करायचंय? हिल्स कोणाचे आहेत? तुम्ही काय सगळे काढताय? दे बघू इकडे. सासूबाई, सरकार सगळं खरं सांगून टाका. आमच्या हनीमूनच्या वेळेस केलेलं शॉपिंग आहे. हो बाप रे सासूबाई, तुमची कंबर 28. वाव, किती निर्दयी आता तुम्ही. तुला सांगू का गंमत? आम्ही हनीमूनला गेलो होतो ना, तर महाबळेश्वरला गेलो होतो, तेव्हा मीच हिला आग्रह करून जीन्स टॉप आणि हाय हिल्स घालायला लावल्या होत्या. मग हिला असं वाटलं की आता आपण आईस्क्रीम खाऊया, म्हणून आम्ही आईस्क्रीमच्या गाडीकडे गेलो तर हिच्या मागे ना माकडं लागली आणि ही घाबरून धावत येऊन माझ्या मागे लपली, तर तेवढी ती पडली. तेव्हा मला याचं एवढं हसून होतं आलं, पण आता तो किस्सा आठवून खूप हसायला येते मला. आणि तेव्हापासून हिने त्या जीन्स आणि हाय हिल्सवर घोषित बंदी घातली. ओ सासूबाई, मला ना हिल स्टेशनच्या हिल्सचा किस्सा खूप आवडलाय. मी असायला हवे होते ना, काय मज्जा आली असती. हो, तुला आनंदच झाला असता ना आम्ही पडले ते बघून. पण त्यावेळी तुझा जन्मही झाला नव्हता, कळलं ना. आणि आता काय मी जीन्स आणि हाय हिल्स घालणार नाही, कधीच घालणार नाही. उलट घातली पाहिजे तुम्ही जीन्स. एकदा पडलात म्हणून काय सारख्या पडायला तुम्ही काय कुठल्या नेता आहात का? हा, मी घालणार नाही सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. घाला हो, काही नाही होणार. एकदा घालून घरात चालून बघा. सरिता, माझा पेपर कुठे आहे? आणते आणते. हा काय आणते ना, आत्ताच आला ना. घ्या. हा, अगं मा, मेरे लाल बोलो. ज्यूस दे ना माझं. आणते, तयार आहे ज्यूस. घे. हा. आई, आई चल मी निघतोय, मला टिफिन दे ना माझा. हो, तयार आहे तयार आहे. दोघांचे टिफिन तयार ठेवलंय बरं का, आत्ता आले. हा, सासूबाई पडल्या, सासूबाई पडल्या.
नाही नाही, मी अजिबात हाय हिल्स आणि जीन्स काही घालणार नाही. तुम्ही जा बघू इथून. चालते भा माझ्या खोलीतून. जा म्हणते ना. जाताय की नाही आता? जा चला. निर्लज्ज नुसते. मी तुम्हाला एक सल्ला देते. काय ना, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर लोक काय म्हणतील आणि सासू काय म्हणेल याकडे कानाडोळा करावाच लागतो. धन्य आहे ग बाई तुझी, सासूला शिकवतेस. पण मला तुझा मुद्दा पटला. मी खरं तर जीन्स घालू शकते. एक मिनिट. आई तू जीन्स घालणार आहेस? बघ ना आता, सुनबाई ऐकतच नाहीये. हे नाही आई, ते जीन्स वगैरे नको ट्राय करू. तू अशी साडीमध्ये अशी छान पंजाबी ड्रेस मध्येच खूप सुंदर दिसतेस. मी तर तुला असं जीन्स मध्ये इमॅजिन सुद्धा करू शकत नाहीये. का? काय प्रॉब्लेम आहे त्यांनी जर जीन्स घातली तर? आय नो मी जरा ऑर्थोडॉक्स साऊंड करतोय, पण कसं आहे, आईने याआधी कधीच जीन्स घातली नाहीये, त्यामुळे ते आम्हाला पण ऑकवर्ड होईल आणि तिला पण. अरे पण तू सासूबाईंच्या वयाच्या इतर बायकांना कधी बघितलं नाहीयेस का जीन्स घातलेली? बघितलंय बाबा, आईने कधी नाही घातली ना जीन्स. आधीपासून जर कधी जीन्स घातली असती तर नसतं झालं ऑकवर्ड, सिम्पल. हा पण तू या हाय हिल्स ट्राय करू शकतेस बघ म्हणजे, पण जीन्स अजिबात नाही. खरंच मी तुम्हाला सपोर्ट करायला हवा होता, पण सरकारला सपोर्टची गरज आहे हेच कळलं नाही मला. हो, बाबांच्या सरकारला मी पाठिंबा द्यायला हवा हे मला सुद्धा रिअलाइजच नाही झालं. त्या दिवशी तुम्ही पडलात तेव्हा मी सावरायला नव्हतो, याबद्दल खरंच सॉरी. पण यापुढे मी नेहमी असेल. सासूबाई आता 2 शब्द बोला. 2 शब्द नाही, मी फक्त एकच शब्द बोलेन आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे कुटुंब. जर कुटुंब पाठीशी असेल ना तर तुम्ही जगातली मोठ्यात मोठी आव्हानं स्वीकारू शकता आणि ती पार पाडू शकता. थँक्स सुनबाई, माझ्या कुटुंबात येऊन मला हा आत्मविश्वास दिल्याबद्दल. आई तू इथून पुढे नेहमी जीन्स कॅरी कर, खरंच खूप छान दिसतं तुझ्यावर. गुड बाय. हो, आणि त्या हाय हिल्सचा सरावही चालू ठेवा. काय हो. पुन्हा एकदा थँक्स सुनबाई. खरंच मी खूप भाग्यवान आहे. देवाने तुला आमच्या घरी सून म्हणून पाठवली. काय अरे देवा, अंकिता तू मंत्री फॅमिली ग्रुपवर हा फोटो शेअर केलायस? नीट बघू. नसता उपद्रव करायला सांगितलं कोणी ग तुला? कशाला तो एक हसताय का तुम्ही सगळे? काय ग? तब्बल 3.5 सासवांना आजपर्यंत यमसदनी पाठवले आहे. 3.5? जी हाँ, सही सुना आपने. 3.5. 3 फुल 1 हाफ मर्डर, आणि मर्डर सुद्धा अतिशय निर्घुण पद्धतीने. गुदगुल्या करून संपवते ही बाई. 2-3 सासवांचे मृतदेह हे असे दिसले आहेत हसऱ्या अवस्थेत. त्यामुळे सासवांनो सतर्क रहा आणि या बाईपासून दूर रहा. आणि ही बाई दिसली तर खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा. त्याआधी नीट निरखून पहा हा चेहरा. सासवांनो, या बाईच्या गुदगुल्या कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. मी मैत्रिणींबरोबर नव्हते का गेले कॉफी प्यायला? मग आणि अगं काय सांगू तुला, तिथे सगळ्या जणी आपल्या सुनांच्या कुचाळग्या करत होत्या. आता कुचाळग्या म्हणजे काय ग, चुका सांगत होत्या, दुसरं काय. आणि तुझं महात्म्य सांगायचं म्हणजे काय चारोळीमध्ये होतं का? बडबड बडबड मीच एकटी करत होते. मग काय तुझ्याबद्दल अजून सांगायचं म्हणलं ना तर पहाट झाली असती, म्हणून थोडक्यात आवरलं आणि आले. सासूबाई मी काय एवढी वाईट नाहीये. माझ्यापेक्षा वाईट सून असतात गुदगुल्या करणारे, आणि मला काय दरवाजात तुमच्याशी भांडायची इच्छा नाहीये. अगं तू तर एका पायावर तयार असतेस भांडायला, आणि आज भांडायचं नाही.
पण मला सांगा, तुम्ही काय लंगडी घालत आलात का घरी? एवढा वेळ का लावला यायला? अगं नाही, कॉफी पिऊन मी हॉटेलच्या बाहेर पडले आणि एक बाई दिसली ग मला. बिचारी रडत होती, म्हणून जाऊन तिला विचारलं तर तिची आणि तिच्या सासूची चुकामुक झाली होती. आणि तिची सासू ना काहीतरी पिसाळलेली होती म्हणे. अगं तिला एकटीला सोडून निघून गेली. बदलापूरला राहते ती. मग म्हटलं बिचारी एकटी कुठे राहणार ना. मग तिची विचारपूस केली आणि तिला म्हटलं चल आता आमच्या घरी, आज रात्रभर आमच्याकडे राहा आणि उद्या सगळे उजाडतात जातो. म्हणून तिला मी माझ्या बरोबर घेऊन आले. थांब, हाक मारते तिला. अंजली, ए अंजली, ये बाळा ये. काय सूनबाई मिळालीये मला. स्वप्न सुद्धा कसे दैद आणि हिंसक बघतेस ग तू. सासूबाई ओरडू नका, ओरडू नका प्लीज. ओरडू नका का, ओरडू नका. एक तर त्या बाईला बघून चक्करून पडलीस तू. कसं बस तुला इथे आणून टाकलं आम्ही. नाही इतर वेळा डाएट फॅट अगदी बोलत असते, पण वजन काही कमी नाहीये तुझं. आम्हाला दोघींना डोंगर उचलल्यासारखं वाटलं. कसं बस उचून आम्ही इथे तुला ठेवलं. सासूबाई, ती बाई माझ्या खोलीत झोपलीये शांतपणे. तिची काळजी करू नकोस तू. आणि काय ग, कधी सासूची इतकी प्रेमाने काळजी केलीयस का? इतकी चांगली सासू मिळालीये, पण जरा इतकं तरी कौतुक आहे का तुला? नाही, तुला ना तिच्या सासवेसारखी सासू मिळायला पाहिजे. मग कळेल असतं तुला. तिच्या सासूने कसं बदलापूरवरनं मुंबईला आणून टाकलं, तसं तुला ना मुंबईवरनं बदलापुरात टाकायला पाहिजे. म्हणजे तुला कळेल सासू म्हणजे काय असतं ते. इतकं का ओरडताय तिला? काही काळ वेळ आहे की नाही? हे बघ, खूप पापड लाटल्यानंतर सासू गेम करायला सापडते. त्यामुळे नीट विचार कर. तू नाही म्हणतेस. सासू म्हणजे नुसतं छळ ग. सासू म्हणजे उगाच कामाची घाई नाही. सासू म्हणजे गोड रुसवा. सासू म्हणजेच आई. सासू मूड खराब करते. सासू म्हणजे भांडण उगाच. सासू घेते सांभाळून सगळं. सासूमुळेच सासर सुखात. सासू करते भुणभुण. सासू लेक्चर देत राहते. कौतुक जरी करत नसली ना तरी पंखाखाली घेत राहते. सासू म्हणजे नुसता वैताग. सासू केली पाहिजे खलास. सासू नसली ना तर आयुष्य होईल भकास. विचार कर एकदा पुन्हा. नसेल सासू तर लाईफ होईल ढासू. सासू सुनेचं नातं म्हणजे डोळ्यात आसू पण चेहऱ्यावर हसू. भास्कर, मी मारणार आहे तुझ्या सासूला. त्यापेक्षा मला मार. सासूबाई, तू मला मार. सासूबाई काय बोलताय? मला काय मार? माझं चालू आहे ना डील मला मारायचा. थांब जरा. तू गप्प बस. अगं माझं आयुष्य जगून झालंय आता. तुला उभं आयुष्य पडलंय. सासूबाई तुम्ही थांब जरा. माझं डील चाललंय ना अंजली बरोबर. नाही ग, तू मला मार. तू सासवांना मारतेस की नाही? मग मला मार. मी सासू आहे की नाही हिची? हे बघ, तुझी चेन ब्रेक करू नकोस. हो कसली चेन? काही काय बोलताय? थांबा जरा. नाही ग, तू मला मार. मी देते जीव असं म्हटलं ना, मग शांत हो की जरा. सासूबाई तुम्ही गप्प बसा. माझा आणि अंजलीचा डील चाललाय ना. तू मला गप्प बसवतेस? मला? मग काय तुम्ही मला गप्प बसवणार? हो. काय चाललंय काय तुमचं? जीव देताना एकमेकांची भांडताय. हीच तर खरी गंमत आहे सासू आणि सुनेच्या नात्याची. अगं सासू ही आईसारखी असते, कळलं ना. आणि जिला हे नातं कळतं ना, तिचा संसार सुखी संसार होतो. तिचं घर अबाधित राहतं. पण हेच तुला कळलं नाही. त्यामुळे तुझ्या घराची, तुझ्या संसाराची वाताहत झाली. मी चुकले. मला माफ करा. अगं माफी माझी नको मागूस, तुझ्या सासूची माग. पण ती गेली ना आता. अंजली ताई तू एक काम कर. तू ना ते केमिकल लोच्याचा काहीतरी इलाज कर, औषध घे छान आणि छान संसार कर. तीच तुझ्या सासूला श्रद्धांजली असेल. माझ्या सासूबाईंचं नाव श्रद्धा होतं. अरे बापरे. अंजली आणि श्रद्धा किती छान कॉम्बिनेशन होतं. तुम्ही ना, मी तुम्हाला नंबर देते. त्या नंबरवर फोन करा. मला घ्यायला माणसं येतील. कर कर कर. करते.